आणि काव्याची गाडी कधीच प्रेमाकडे वळणार मी ना डायरेक्ट सगळ्यांना देवाला काय, अगं तुला सुद्धा नमस्कार करतो, अगदी कोपऱ्यापासून नमस्कार करतो. अरे असं का बोलतोस? मी अगं मग काय बोलू, सांग ना काय बोलू. मी एवढ्या मनापासून माझ्या ब्रेकअप बद्दल तुला सांगितलं आणि तू काय केलंस? माझे सिक्रेट सगळे घरच्यांना सांगून बसलीस. अरे बघ यू, हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी सांगितलं. स्टॉप इट. हे काळजी असल्याचं नाटक माझ्यासमोर अजिबात करत जाऊ नकोस तू. काय गरज होती घरच्यांना सांगायची? आता आईबाबांना सुद्धा हेच वाटणार ना की मी कॉलेजमध्ये असले धंदे करतोय, अभ्यास करतच नाही आणि तुझ्यामुळे माझी पॉकेट मनी आता बंद होईल. आता आई बाबा हॉस्टेलवरच्या मुलांना, कॉलेजवरच्या मुलांना सर्वांना सांगते की माझ्यावरती लक्ष ठेवा म्हणून. आय विल हॅव नो ब्लडी प्रायव्हसी. कळतंय का तुला? आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होत आहे वहिनी. एक वेळ ना ते रम्या ताईला सांगितलं असतं तर ते परवडलं असतं. तुला सांगितलं वाट लावून घेतली माझी. यू हे बघ, मी काय म्हणते, माझं प्लीज एकदा शांतपणे. याला काहीही ऐकायचं नाहीये, कळत नाहीये का तुला? तू का अशी वागली? काय गरज होती घरच्यांना सगळं सांगायची? मला एक सांग, रम्या ताई जेव्हा माझ्या रूम मध्ये आलीस तेव्हा काय म्हणाली होतीस का तू? की युग तू माणसं ओळखायला चुकतोस. हो बरोबर आहे, चुकतो मी माणसं ओळखायला. सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी तुला ओळखायला चूक केली. आणि लक्षात ठेव, यानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा तुझ्यावरती विश्वास ठेवायचा मूर्खपणा मी कधीच करणार नाही. यू मी काय म्हणते? आता बस, काही बोलू नकोस, बस कर आता तू. आम्हाला नाही देणार आरती? बघितलंच नाही युग कसा बिचारा नंदिनीला सुनावून गेला ते? बघितलं ना. आणि काल काय झालं ते ऐकलं सुद्धा. नंदिनीने किती बाजू घेतली युगची आणि युग आज हिलाच बोलला. फार वाईट झालं ना ग नंदिनी बरोबर. मी पण नंदिनी आत्ताच सांगते होय तुला, यात आमची काहीही चूक नाहीये. नाहीतर तुझी तलवार फिरवशील आमच्याकडे. काय ग तू काही बोलतच नाहीयेस नंदिनी. अगं आमची शिक्षा माफ झालीये. आता आम्ही आमच्या आधीच्या रुबाबात आलोय. त्रास होतोय का याचा? मला त्रास होत नाहीये, पण पुन्हा जर तुम्ही माझ्या घराला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र यावेळी मी स्वतः तुम्हाला घराबाहेर काढेन. एवढं लक्षात ठेवा. त्रास तुझ्या घराला नाही देणार. वाकडी नजर तुझ्या घरावर नाही पडणार तर तुझ्यावर पडणार आहे नंदिनी. आता जो काही त्रास देणार आहे ना तो मी तुला देणार आहे आणि तोही उद्याच. त्यामुळे तयार राहा. उद्या तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा स्फोट होणार आहे. अहो वेडिंग अॅनिव्हर्सरी नाही, 10th अॅनिव्हर्सरी लिहा फक्त. हा आणि केकवर लिहिताय त्यामुळे जपून लिहा. हा ठीक आहे. हो हो अच्छा बाय बाय बाय. कसला केक नंदिनी? अहो आई उद्या आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी आहे. त्याची सगळी तयारी सुरू आहे तिकडे. सजावट सुरू असेल ना म्हणून मला फोन केला त्यांनी. ऍक्च्युली तेच मला पण आनंद निवासला निघायचं होतं. काय आहे तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे सगळ्यांची. आणि ते सगळे इतके उत्साही आहेत ना की उद्या कुठले कपडे घालायचे, कुठली साडी नेसू हे सुद्धा मलाच विचारतील. म्हणजे तुझी पळापळ असणार पूर्ण. हो ना. पण नंदिनी कुठलंही काम असलं तरी किती उत्साहात करतेस ग तू. आई अहो आनंद निवास दुसरं घर आहे ना माझं शेवटी. तुम्ही या ना उद्या. हा बघते कसं होतंय ते. पण तुला काही मदत लागली तर मात्र नक्की सांगा. हो हो की नाही पार्थ? हो. पार्थ अहो काय आईंच्या होला हो करताय तुम्ही? विषय तरी नीट ऐकलाय का? आणि काय कोणाला शोधताय मगापासून? का जीवा ब्रेकफास्टला आला नाही. अच्छा जीवांची वाट बघताय. ते काय ते आवडतात ना म्हणून. खूपच वेळ लावतात ना. कोणीतरी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलं असेल याचं भान नसतं ना त्यांना. बघा ना आता किती वाट बघायला लावायची ना एखाद्याला. कधी कधी एखाद्याची वाट बघण्यात पण गंमत असते. वाट बघण्यात कसली आली गंमत असते ना. आता जसे तुम्ही काव्याची वाट बघताय आणि आम्ही इथे बसून तुमची मजा बघतोय. हा काव्याची वाट बघतोय? नाही त्या लहान थोडी आहेत, त्या येतील ना त्यांच्या. तेच मी म्हणते त्या लहान नाहीयेत, येतील त्या. नंदिनी कशाला चिडवते पार्थला काव्याचं नाव घेऊन? आधीच तो तिच्यात गुंतत चाललाय हे बघवत नाहीये मला. आता काव्याचा विषय तुम्ही काढलात म्हणून त्या ब्रेकफास्टला नाही आल्या. मी बोलून आणतो. तुम्ही म्हणताय म्हणून. पार्थ अरे अभ्यास करत असेल ती. तू खा ना, खाण्यापिण्याकडे लक्ष दे. हेच मी काव्याला सांगत असतो. खाण्यापिण्याकडे लक्षच नाहीये त्यांचं. काल सुद्धा ब्रेकफास्ट न करता गेल्या.
ते काही नाही, मी बोलून आणतो. अरे तुझी प्लेट भरली आहे, भरल्या प्लेटवरून उठणार आहेस का? तू कर नाश्ता, आपण आशाताईंना सांगूया वरती घेऊन जायला. हा अगं आई, त्यावर आपण खाली बरं वाटतं का? ओके नाही नंदिनी, मी आलो बोलवून. नाही तुम्ही बसा पार्थ, मीच तिला बोलवून आणते. काय आहे, एकतर आपण सगळे नाश्ता करतानाच एकत्र भेटतो. हा अरे एक आलीच ती, ये. या बसा. हॅलो हॅलो हॅलो. अगं बहिणी शेजारी बसायचंय. बसा. ब्रेकफास्ट केला? या या. हो तुमची प्लेट आहे नाही? हो माझं जे काही आहे ते तुमचंच आहे. या घ्या, मी अजून सुरू केलेलं नाही. या नाहीतर एक काम करा, इथे येऊन बसा शेजारी, आपण एकाच प्लेटमध्ये खाऊ. या 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 या. सेपरेटच दिलं का मला? नाही. आशाताई अहो कुठे चाललात? आम्हाला सुद्धा खायला द्या. घरची कामं करायचे दिवस संपलेत आमचे. हळू बोललीस तरी ऐकायला जाईल त्यांना. इथे सध्या एवढ्या मोठ्याने बोलायची काहीच गरज नाही. का तुला त्रास होतोय का? अगं तू या घरात आल्यापासून ना नुसती किंचाळत असतेस. तेव्हा मी बोललो का तुला तुझा लाऊडस्पीकर बंद कर म्हणून? मग आता तू सुद्धा गप्प बस. रम्या जरा नीट बोलायला शिक. तुमची शिक्षा माफ केली म्हणजे तुमचे पाप धुतले गेलेत असं नाहीये. पार्थ काव्याला मध्ये बोलायची काय गरज होती? रम्या आशाशी बोलत होती ना? हे हळू आवाजात सुद्धा बोलता येऊ शकतं ना? अरे रम्या कालपर्यंत जशी वागत होती बोलत होती तशीच वागत राहिलीस ना तर सगळ्यांसाठी बरं होईल. आणि काव्यावर आवाज चढवून बोलायचा नाही. मामी आणि काव्य